का? परवा तर मी सचिनच्या मम्मीकडे गेले होते तर मला म्हणतात कशा, काय हो वहिनी तुमच्या पोरगीचं लग्न कधी करताय? आता त्यांना काय सांगू की माझ्या पोरगीला आधी प्रेम करायचंय आणि मग लग्न करायचंय. डोक्याला नुसता ताप करून ठेवलाय. बाप काय बोलत नाही, नुसतं लाडावून ठेवलंय पोरगीला. पण मी काय म्हणते, होईल की लग्नानंतर प्रेम? काय झालंय मग? आपण बघितलेल्या पोराला काही भीक लागले, हिनं बघितलेल्या पोरग्याला काय सोनं लागणार आहे? आणि नशीब आपलं एवढं तरी कुठं आहे, हिनं बघून ठेवलंय असं तरी आहे? लोकांना तोंड देता देता नाकी नाव झालेत माझे. जसं आपलं झालं तसं होईलच की तुझं पण लग्नानंतर प्रेम. आमच्या वेळेला नव्हतं बाई असलं काय. तुझ्या बापाचं तोंड न बघता मी लग्न केलं, पण झालं ना प्रेम. तसंच होईल लग्नानंतर प्रेम. तुला सांगू का बुड्डी, प्रेम लग्नाआधी झालं काय आणि लग्नानंतर झालं काय, शेवटी संसार दोघांनाच करायचा. तुझ्या बापाने आणि मी 26-27 वर्ष संसार केला. हा, आमच्यात नव्हतं आधी प्रेम, पण जशी प्रेमाची कळी हळूहळू फुलत गेली ना आमची, तसं सगळं गणित आपोआप सुटत गेलं ग. तसंच तुझं पण होईल. लग्न आधी प्रेम झालं काय तुझं आणि लग्नानंतर झालं काय, शेवटी संसार दोघांनाच करायचा आहे. तू किती समजून घेतेस, तो किती समजून घेतोय, हे जास्त गरजेचं आहे ग बाळा. संसार करायला 2 चाकांची गरज असते. एक चाक भक्कम असून नाही उपयोग होत ग, दुसरं चाक पण तेवढंच मजबूत लागतं, तेव्हा संसार होतो. आणि प्रेम तर आपोआप होतं. तसंच होईल लग्नानंतर प्रेम.